नमस्कार विद्यार्थ्यांनो, पाठ 11 मळ्यात यामधील हा 8वा तास। या आधीच्या तासात आपण भिजवलेल्या बियांना ओल्या कापसांवर ठेवून 10-12 दिवस त्याचे अवलोकन केले होते। आता त्या प्रयोगावरून आपल्याला काही प्रश्न उत्तरे मिळवून घ्यायचे आहे। तर चला आपण सुरुवात करून घेऊया। तुमच्या नोटबुकमध्ये लिहा। पहिला प्रश्न दिलेला आहे, बीजाला बुडविल्यानंतर त्यात काय बदल झाला त्याचे तुम्ही अवलोकन केले का? त्याची सुकलेल्या बीजांसोबत तुलना करा आणि लिहा। तर विद्यार्थ्यांना सुकलेल्या बिया आणि भिजलेल्या बियांमध्ये काय फरक असतो ते आपल्याला लिहायचे आहे। जसं सुकलेल्या बिया ज्या असतात त्या दाबल्यानंतर हाताला कडक लागतात आणि सहज दाबल्या जात नाही। भिजलेल्या बिया ज्या असतात त्या दाबल्याही जातात आणि काही वेळेला दाबल्याने त्याचे तुकडे होऊन जात असतात। त्यानंतर सुकलेल्या बिया आकाराने थोड्या लहान असतात आणि भिजलेल्या बिया ज्या असतात त्या आकाराने मोठ्या असतात। दुसरा प्रश्न दिलेला आहे, जर कापूस वाढला तर काय होईल? तर पहा, आपण भिजलेल्या कापूसवर बिया ठेवल्या होत्या आणि त्याचे अवलोकन केले होते। जर या कापसाला आपण सुकू दिले असते तर या बियांमधून अंकुर बाहेर आले असते का? नाही। तर याचे उत्तर आपण लिहू शकतो की जर कापूस वाढला असता तर बियांमधून अंकुर बाहेर आले नसते। तिसरा प्रश्न आहे, मूळ कोणत्या दिशेला उगते आणि प्रकांड? तर पहा, मूळ जे असतात ते जमिनीच्या आत जातात। आपण जो प्रयोग केला त्याच्यामध्ये सुद्धा बियांचे जे मूळ होते ते कापसाच्या आत गेले आणि प्रकांड म्हणजे एक प्रकारचे खोड असतं ते उंच उंच वाढत होतं। म्हणून याचे उत्तर आपण लिहू शकतो की मूळ हे खालच्या दिशेला उगते आणि प्रकांड हे वरच्या दिशेला उगते। चौथा प्रश्न दिलेला आहे की कापसाच्या तुकड्यात किती रोपं उगवितात? तर पहा, आपण जो प्रयोग केला त्याच्यामध्ये 5 प्रकारचे बियाणे घेतले होते। त्यापैकी जे मूग होते तेच व्यवस्थित रीतीने उगताना आपल्याला दिसले आणि राई सुद्धा थोडी थोडी उगत होती, परंतु बाकीचे बियाणे व्यवस्थित उगू शकले नाही। त्यांना मूळ आले परंतु ते जास्त वाढले नाही। पण आपण सांगू शकतो की बिया ज्या आहेत त्या फक्त जमिनीत उगविल्या जातात, कापसाच्या तुकड्यामध्ये बिया उगविल्या जात नाहीत। पुढे दिलेलं आहे, सर्व बीजांमधून लहान रोप बाहेर आलीत का? तर नाही, सर्व बीजांमधून लहान रोप बाहेर आले नाहीत। फक्त मूग आणि राई या दोनच बियांमधून थोडे थोडे रोप बाहेर आली। पुढे आहे, मुळाचा रंग कसा आहे? तर आपल्याला माहीत आहे आणि आपण जो प्रयोग केला त्याच्यामध्ये मूळ पाहिलेच आहेत, तर मुळाचा रंग पांढरा असतो। नंतर पुढे दिला आहे, तुम्ही मुळांवर काही तंतू पाहिलेत का? तर हो, आपण मुळांवर बारीक बारीक केसांसारखे आपल्याला खूप जवळून गेल्यावर दिसतं। तर आपण उत्तर लिहू शकतो की हो, मुळांवर तंतू असतात। कापसांपासून लहान रोप ओढून काढण्याचा प्रयत्न करा। तुम्ही त्याला ओढून काढण्यास सक्षम आहात का? तर पहा, आपण प्रयोगामध्ये शेवटी बियांना कापसांमधून ओढण्याचा प्रयत्न केला होता, तर आपण त्यांना बाहेर ओढू शकत नव्हतो, कारण की बियांचे जे मूळ होते ते कापसाच्या आतमध्ये गेलेले होते आणि त्या मुळांवर जे बारीक बारीक तंतू असतात त्यांनी त्या कापसाला धरून ठेवलेलं होतं आणि जेव्हा आपण त्या बियांना खेचण्याचा प्रयत्न करत होतो तर कापसासहित ते ओढले जात होते। तर याच प्रकारे बिया ज्या असतात त्या सुद्धा जमिनीत उगवल्याने जमिनीला त्यांचे मूळ जे असतात, झाडाचे मूळ जमिनीला घट्ट धरून ठेवतात आणि कितीही वादळ आले याच कारणामुळे ते झाड पडू शकत नाही। तुम्ही पाहिले कापसाला मूळ कशा रीतीने पकडून ठेवते? तुम्ही विचार करा की बीज सुद्धा याच रीतीने जमिनीला पकडून ठेवते। तुमच्या मित्राने उगवलेल्या रोपाला पण पहा। तर आपण पाहिलं की अशाच रीतीने झाडांचे मूळ सुद्धा जमिनीला घट्ट धरून ठेवतात। चला पुढे पाहूया, काय उगले? आरिफा आणि रुपालीने वरील प्रवृत्ती केली। त्यांनी रोप उगलेले पाहिले। जेव्हा विचारण्यात आले, तुम्ही काय उगविले आहे? तर उगलेल्या वस्तूंविषयी त्यांच्याजवळ वेगळीच युक्ती होती। विद्यार्थ्यांनो, इथे आरिफा आणि रुपाली यांनी सुद्धा आपण जो प्रयोग केला तोच प्रयोग त्यांनी सुद्धा करून पाहिला आणि जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही कोणकोणते रोप उगवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी वेगळ्याच प्रकारची यादी सांगितली। तर पहा, आरिफाने ही यादी बनवली: पाने, लिंबोळी, कळी, फुगा, खिळे, मासा। आणि रुपालीच्या यादीमध्ये चंद्र, वृक्ष, मी, केस, कलिंगड, मच्छर, कावडा आहे। तर पहा,
अरिफा आणि रुपाली तुमच्यासारख्याच लहान आहेत. कदाच त्यांना माहिती नाही की कोणत्या वस्तू उगतात आणि कोणत्या वस्तू उगत नाही. तर आता तुम्ही सांगायचं की अरिफाने जी यादी बनवलेली आहे तर त्यांच्यापैकी कोणती वस्तू उगेल. तर पहा, अरिफाच्या यादीमध्ये पाने आहेत, लिंबोळी, कळी, फुगा, खिडे आणि मासा. तर यापैकी फक्त तिची लिंबोळीच उगू शकते, जी कडुलिंबाचे बीज म्हटलं जातं. तर त्याला जर ती जमिनीत लावेल तर लिंबाचे झाड तयार होईल. परंतु बाकीचे जे यादीमधील वस्तू आहेत त्या उगणार नाहीत, कारण की त्या निर्जीव वस्तू म्हटल्या जातात. त्यापैकी मासा सजीव जरी असला परंतु तो अशा रीतीने उगत नाही. नंतर रुपालीच्या यादीमध्ये होता चंद्र, वृक्ष, मी, केस, कलिंगड, मच्छर आणि कावळा. तर सांगा कोणती वस्तू उगेल. तर पहा, चंद्र उगत नाही, वृक्ष उगतो, मी म्हणजे स्वतः उगतात का? नाही. केस उगतात परंतु ते झाडामध्ये उगत नाही, जमिनीमध्ये उगत नाही, ते आपोआप वाढत असतात. नंतर कलिंगड उगू शकतं, त्याच्या बिया जेव्हा जमिनीत जातील तेव्हा त्याच्यापासून नवीन झाड तयार होईल. झाड नाही परंतु कलिंगडची वेल असते, म्हणून एक प्रकारचे रोप तयार होईल आणि ते जमिनीवर पसरेल आणि त्यापासून दुसरे नवीन कलिंगड त्याला उगत असतील. त्यानंतर आहे मच्छर. मच्छर उगतात का? नाही. कावळा उगतो का? नाही. तर फक्त जमिनीत कोणकोणत्या वस्तू उगू शकतात. तर या दोघांच्या यादीमध्ये फक्त लिंबोळी आणि कलिंगड या दोनच वस्तू उगतील. आता येथे पहा, तुम्हाला काही रेषा काढून दिलेल्या आहेत. तर या रेषांमध्ये तुम्हाला अरिफा आणि रुपालीच्या यादीमधून ज्या वस्तू उगणार आहेत त्यांना सोडून बाकीच्या ज्या उरलेल्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या करायच्या आहेत, म्हणजे टाकून द्यायच्या आहेत. तर पहा, अरिफाच्या यादीमधून पाने, कळी, फुगा, खिडे आणि मासा एवढं तुम्हाला अरिफाच्या यादीत ठेवायचं आहे आणि रुपालीच्या यादीमध्ये चंद्र, मी, केस, मच्छर, कावळा या वस्तू ठेवायच्या आहेत. याशिवायच्या ज्या बाकीच्या वस्तू आहेत त्या उगतात आणि ज्या उगत नाही त्याच तुम्हाला या रेषांमध्ये लिहायचं आहे. रुपालीच्या यादीमध्ये वृक्ष होता, तो सुद्धा उगू शकतो, म्हणून त्याला सुद्धा आपण या यादीत ठेवायचं नाही, रेषेमध्ये लिहायचं नाही. त्याखाली जे दिलेलं आहे त्याचं वाचन करूया. तुमच्याविषयी विचार करा. काळाप्रमाणे तुमच्यात पण कित्येक बदल झाले आहेत. तुम्ही कशा रीतीने वाढले आहात. उदाहरणार्थ, तुमची उंची वाढली का? शेवटच्या 1 वर्षात तुम्ही किती उंच झाले आहात. तुम्ही तुमची नखे कधीच कापले नाहीत असे अनुमान करा. ते कसे दिसतील ते दाखवणारे तुमच्या बोटांचे चित्र तुमच्या नोटबुकमध्ये काढा. तर पहा, जसं झाडाला जमिनीमध्ये उगवण्यासाठी बीज लावले जातात त्याप्रमाणे बाळ जे असतं जन्माला येतं तेव्हापासून तर जसजसे वर्ष जातात तसतसं बाळ मोठं होत जातात आणि बाळापासून मुलांपासून मनुष्यामध्ये त्याचे रूपांतर होत असतं आणि शेवटी म्हातारपणामध्ये त्याचे रूपांतर होत असतं. आणि मनुष्याचं शरीर जसजसं वाढत जातं तसतसं त्याच्या शारीरिक अंगांमध्ये सुद्धा विविध प्रकारचे बदल होत असतात. जसं केस वाढणे, नख वाढणे, दात येणे किंवा दात पडणे वगैरे, उंची वाढणे. तुम्ही सुद्धा मागच्या वर्षी तुमची उंची मोजली असेल आणि यावर्षी तुम्ही जेव्हा उंची मोजाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा फरक जाणवलेला दिसेल. तुम्ही थोडे उंच मागच्या वर्षापेक्षा झालेले असालच. आता पहा, असा विचार करा की तुम्ही लहानपणापासून तर आतापर्यंत नखच कापली नाहीत तर तुमचे नख कसे दिसले असते. तुम्ही थोडा अनुमान करून पहा. तर हो, राक्षसांसारखे आपले नख वाढले असते आणि ते नख वाढून वाढून पुढे वाकून गेले असते आणि भयानक सुद्धा दिसले असते. तर समजा तुमचे असेच नख वाढलेले आहे असं चित्र तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढायचं आहे. आणि हो, हे चित्र दाखवून कोणाला घाबरविण्याचा प्रयत्न नाही करायचा बरं का. चला तर विद्यार्थ्यांनो, आजचा तास इथे आपला संपलेला आहे आणि हा पाठ सुद्धा पूर्ण झालेला आहे. आता तुम्ही एक संकल्प करायचा आहे की दरवर्षी विश्व पर्यावरण दिवस असतो 5 जूनला. तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच एक झाड लावायचं आहे, ज्याच्याने पर्यावरण शुद्ध राहते, आपल्याला हवा शुद्ध मिळते. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक झाड नक्कीच लावायचं आहे आणि झाड लावून त्याची काळजी सुद्धा नियमित घ्यायची. नमस्कार.